भाऊसाहेब, भाऊसाहेब. नमस्कार मंडळी, बसा. अनिल जरा चहा पाण्याचं बघा. आज परत येणं केलं, काही अडचण वगैरे आली का? अहो अडचण कसली, आम्ही अडचण म्हणायचा अवकाश तोपर्यंत दूर केलेली असती बघा तुम्ही. हे एकदम बरोबर बोललात बघा सरपंच तुम्ही. भाऊसाहेब म्हणजे गावासाठी देवच. नाही नाही, आम्हाला देवबीव म्हणू नका. अहो आम्ही साधी माणसं. खरं तर या गावानं आम्हाला खूप दिलं. आमच्या पडत्या काळात या गावानं आम्हाला जी मदत केली ना, त्याच्यामुळे आम्ही एवढं मोठं नाव करू शकलो. इथली माती, तुमच्यासारखी निस्वार्थी माणसांच्या प्रेमामुळं हा साधा भाऊ आज भाऊसाहेब झालाय बघा. आम्हाला याची उतराई होऊ द्या. हा, खर तर आम्ही या गावासाठी जेवढं करू ना तेवढं कमीच आहे बघा. हो भाऊसाहेब, असं बोलू नका. उलट आम्हालाच तुमच्या ऋणातनं कसं मुक्त व्हायचं हेच कळेना झालंय. आमचा कुठला शब्द कधी खाली पडू दिला नाहीत तुम्ही. आता मंदिराच्या देणगीच बघा, आम्ही देणगी म्हणायचा अवकाश. हो, तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशानं अख्खं मंदिर बांधून दिलं. आणि म्हणून तर आम्ही सगळी मंडळी तुमच्याकडे आलोय. आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही एकदा सहकुटुंब मंदिराला भेट द्या. काही व्यवस्था करायची असेल, सुधारणा करायची असेल तर करू आपण. नाही ना, त्याची काही गरज नाही. तुम्हाला सगळ्यांना आवडलंय ना मंदिर, मग आमचं काहीच म्हणणं नाही. आणि सरपंच, तुम्ही देणगीचं म्हणताय ना, तर देणगी आम्ही आमच्या वडिलांच्या नावानं दिली. त्यामुळे तसं पाहिजे तर आमचा याच्याशी काहीच संबंध नाही. असं नका बोलू भाऊसाहेब. तुमचं पाय एकदा तरी त्या मंदिराला लागलंच पाहिजे. हो भाऊसाहेब, विधाते कुटुंबानं एकदा आमचं मंदिर येऊन बघावंच अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. हे बघा भाऊसाहेब, आमच्या शब्दाला मान द्या. आमचा शब्द खाली पडून देऊ नका. या एकदा तुम्ही. हात जोडून का सरपंच, येतो आम्ही. राया कृष्णा, जरा खाली या बरं. या, चला आपण जरा मंदिर बघून येऊ. आई, रंजना, तुम्ही पण चला मंदिर बघून येऊया. आम्ही बाहेर थांबतो. मंडळी चला. गुले, चल आपण पण जाऊन येऊ पटकन. हा, अगं विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला बोलवलंय. तिथं समजायचं काय काम? घरात एवढी कामं पडली, ती कोण करणार? तेव्हा तूच एकटी चल. गुले, इकडे ये. धर, वाजवत बस. चल ग. हो सकुंडे, सगळे जिथे तिथं व्यवस्थित नीट करा. भाऊसाहेब येणार आहेत मंदिर बघायला आणि सरपंच गेले त्यासनी आणायला. अहो तुम्ही काय बी काळजी करू नका. बघा, मंदिराचं काम बघून बघता क्षणी आवडणार आहे भाऊसाहेबांनी. हा हा, असू द्या, चालू ठेवा. हे संजय, अरे मंदिर व्यवस्थित झाडून घे बर का. काय अजिबात धूळ कुठे दिसली नाही पाहिजे. अरे भाऊसाहेब विद्यार्थ्यांचं अख्खं कुटुंब येणार आहे. अरे नाराज नाही झाली पाहिजेत ते. अहो असं चकाचक झाडून काढले की लादी म्हणजे आरसा वाटते. सगळ्यांना मंदिरात आल्यावर प्रसन्न वाटेल अशी तयारी केली आहे. बरोबर, कर कर. हो, हा हा हा, झाली झाली. हो, चालू आहे चालू आहे. हे अरे भाऊसाहेब आलेत. हो सकुंडे, भाऊसाहेब आलेत. चला उरका लवकर. भाऊसाहेब या. ए, खुर्च्या घ्या. आणि इकडे ठेवा. भाऊसाहेब या. मंडळी
खर तर ज्या ठिकाणी आम्हाला प्रसन्न वाटतं ना त्याच जागेला आम्ही आमचं मंदिर समजतो. आणि आज इथं आम्हाला खूप प्रसन्न वाटलं. आम्हाला इथं वारंवार यायला आवडेल. तुम्हाला प्रसन्न वाटलं ना मग झालं तर. अहो मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा झाल्या की आणखीन प्रसन्न वाटेल. मंदिराला जिवंतपणा येईल बघा. नमस्कार सरपंच. या मंदिराच्या सभागृहावर नाव टाकायचंय, काय टाकायचं? अरे काय टाकायचं म्हणजे दादासाहेब विधाते सभागृह असं नाव द्यायचंय आपल्याला. तेवढं करून टाक. बरं बरं, लिहून द्या. भाऊसाहेब दादासाहेबांच्या आधी माननीय लिहायचं की कैलासवासी? तुझ्यामुळे मला पण घेऊन नाही गेले घरचे. मी काय केलंय? मी सांगितलं होतं का त्या म्हातारीला आम्हाला नेऊ नगस म्हणून? भाऊसाहेबांनी तर साधं विचारलं बी नाही येत आहे का म्हणून. आणि रणजी ती तर नको तवा कायम म्हणत असत्या ही घर तुमचंच आहे, तुम्ही ह्या घरचंच आहे. आणि आज काय झालं होतं तिला कुणास ठाऊक. वाईट जरा रुसली असती आणि भाऊसाहेबांनी म्हणली असती जर गुलीला नेलं नाही तर मी बी येत नाही तर काय बिघडलं असतं. पण नाही, ती बी तसलीच. नाहीतर काय, त्या कृष्णेचा काटा काढला पाहिजे आपल्याला. त्याशिवाय ह्या घरची सत्ता आपल्या हातात येणार नाही गुली आत्या. ती समज खरंय, पर ती मरण झाली आहे त्याला काय करायचं? त्या गुरुजींनी तर भाकीत लावल्या ते, त्यातलं एक बी खरं होईना. आणि आपण बसलोय येड्यागत. कृष्णी आज मरल उद्या मरल, आज मरल उद्या मरल करत. पर ती काय मरायचं नावच घेना. रायाने कृष्णाच्या मरणावर उपाय केला असेल तर? त्यामुळे कृष्णाच्या जीवाचा धोका टळला नसेल ना? पर असा काय उपाय केला असेल त्यानं? मला पण कळत नाहीये. पण तू एक बघितलंस का, रायाने कृष्णाला घरी आणल्यापासून कृष्णा किती विचित्र वागतेय. काल ती मंगळसूत्र आणि जोडवे घालायला विसरली. हळद कुंकू लावताना तिचा हात थरथरत होता. ते लावायचं सोडून ती निघून गेली. होय ग, हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं. कालपर्यंत कृष्णाला दूर ठेवणारा राया अचानक तिला घरी घेऊन येतो काय, आणि ती घरी येते पण. हे ना सगळं पटत नाहीये मला. त्या दोघांमध्ये नक्की काहीतरी शिस्त आहे. पर काय शिस्त आहे? तेच तर आपल्याला शोधायचे गुली आत्या. भाऊसाहेब माफ करा आम्हाला. आम्हाला कळतीये तुमच्या मनाची तगमग. हुईच्याही भावनांचा आदर आहे आम्हाला. अहो कित्येक वर्ष झाली दादासाहेब गेले. ते कुठे आहेत, कसे आहेत, जिवंत आहेत की स्वर्गवासी झाले, काहीच कळायला मार्ग नाही. आणि दादासाहेबांच्या नावाआधी काहीतरी लिहायला पाहिजे. ते काय लिहावं हे सुचलं नाही, म्हणून आम्ही तसं विचारलं. बाकी उद्देश नव्हता आमचा. माफ करा आम्हाला. तुमच्यासारखीच गावाला पण आशा होती की हो की दादासाहेब परत येतील. पण आज जवळ 20-25 वर्ष झाले दादासाहेब गेलेत. ते परत आलेच नाहीत आणि त्यांचा काही पत्ता पण नाही हो. खरंय, इतक्या वर्षात ते कधीच कुणाला दिसलं नाहीत. ना कधी एखादं पत्र ना फोन. आणि असं असतं ना, ते जिवंत आहेत असं तर कसं कळायचं आपल्याला?
ज्या देवासाठी तुम्ही मंदिर बांधताय तो देव दिसला तुम्हाला कधी? पण तरीही तो आहे असं मानताच ना? कसं आहे, विश्वास ही फार मोठी गोष्ट आहे. देव आहे, कुठून तरी आपल्याला पाहतोय, यावर असतोच की आपला विश्वास. मग दादासाहेबांना बरेच वर्ष कोणी पाहिलं नाहीये म्हणून ते जिवंत नाहीये असं का विचार करताय तुम्ही सगळे? ते आहेत, कुठंतरी आहेत, जिवंत आहेत आणि नक्की परत माघारी येतील, यावर का विश्वास ठेवत नाहीये तुम्ही सगळे? आई आई थांब. अरे स्वर्गवासी लिहू नको. माननीय दादासाहेब विधाते असं कर. हो लाग कामाला. अगं आपण इथं रायाच्या खोलीत काय करतोय? खजिना शोधायला आलोय. रायाच्या खोलीत खजिना आहे? गुली हत्या, तू ना आता ऋतिक सारखा वागायला लागलीस. अगं राया आणि कृष्णामध्ये नक्की काय चालू आहे, ते आपल्यापासून काय लपवत आहेत हे बघायला आले. अगं पण इथं खोलीत काय सापडणार आहे तवा? शोधलं की सगळं सापडतं. अगं पण तू काय हुडाकते असते तरी सांग की मला, म्हणजे मी बी हुडकू लागते तुला. शोध ग तू पण. अगं सांग की काय तर. अगं मदत कर की मला लगेच. का भानगडीच्या नावाखाली पैसे हुडकत्यास? हुडक हुडक. पैसे गावलं का नाही तर बरंच होईल. तसं बी तू 2 लाख रुपये घालवल्यात आहे माझं. तेवढंच माझ्या ऋतिकला बदम घ्यायला होतील. आई अगं कित्येक वर्ष झाले आबा आपल्या बरोबर नाहीये. आपण शोधायचा कमी प्रयत्न केला काय, आणि त्यांच्याकडून पण तर काही निरोप नाही. त्यांनी पण आपल्याला भेटायचा कुठं प्रयत्न केला आहे. आता खरं सांगायचं तर आबा जिवंत आबा आहेत याची खात्री पटेल असं काही घडलंच नाहीये आई, है की नाही? त्यामुळे आई आता आपल्याला एक सत्य मान्य करावं लागणार. इतके वर्ष झाले आबा आपल्या बरोबर नाहीयेत, पुढे सुद्धा नसणार आहेत आई. आबा असते नाही आतापर्यंत नक्की आले असते. भाऊ, एवढी वर्ष घर चालवताना डोळ्यात एकच आशा घेऊन जगत होते, कधीतरी ते दाराशी येतील, माझ्याकडे बघतील, मला विचारतील, काय फुलाबाई आमची आठवण आली नाही का तुम्हाला? आणि मी त्यांना सांगेन त्यांच्याशिवाय कशी जगले मी. आपल्याकडे सगळं आहे रे, पण माझं मन रमत नाही त्या घरात, कारण माझा नवरा नाही तिथं. भाऊ, मला त्यांना एकदाच आयुष्यात बघायचंय रे. त्यांच्या सोबत मला परत जगायचंय. ते आल्याशिवाय आपलं कुटुंब पुरं नाही होणार. माझी एकच इच्छा आहे, मला मरताना त्यांच्या डोळ्यासमोर मरायचंय. असं नको बोलू आई. माझी इच्छा पूर्ण करशील ना? आई असलं काहीच नको मागू जे मी तुला नाही देऊ शकणार ग. का नाही देऊ शकणार? तुला पण असंच वाटतंय का ते मेलं म्हणून? माझं मन मला सांगतंय ते आहेत, ते जिथं आहेत. माझं मन हे कुंकू पुसायला, गळ्यातलं मंगळसूत्र काढायला माझं मन धजवलं नाही र. याचा अर्थ ते परत येणार, कधी ना कधी ते नक्की येणार. बघ तुझ्या तू काळजीच करू नकोस बघ, मी उडकीन त्यांना तू यासाठी. फक्त तू त्रास करून घेऊ नकोस बघ. हो फुईयाची, आपण पुन्हा प्रयत्न करू. हा अरे पोरांनो, आबानं हुडक्याचा आम्ही काही कमी प्रयत्न केला असं वाटतंय का तुम्हाला?
आई तुझी इच्छा आहे ना तर आबांना आपण पुन्हा हुडकू. झालं समाधान? यो पैसा सापडना झालाय. कुठं पैसा लपवून ठेवला तर राया नको नाश्ता. यो पैसा गावना झालाय. या तिजोरीला बी कुलूप लावून ठेवले, त्याची बी चावी लपवून ठेवल्या. मला तर का नाही असल्या माणसाचा लय राग येते. काय गरज होती का चावी लपवून ठेवायची? म्हणजे कसं झालं, घरातल्याच माणसांवर विश्वास नाही. आता आपण काय चर वाटलं त्यासनी ही अशी चावी लपवून ठेवायला? गुलियात्या, तू तुझी बडबड जरा थांबवतेस का? मला माझं काम करू दे. अगं पर तू काय हुडाकते असती तर कळून दे की मला. बर तू आवर पटापटा. उगाच कोण आलं का नाही तर आपली वाट लागल. गुलियात्या, जरा गप्प बसतेस का? ते तरी काम कर ना, तू खाली जाऊन लक्ष ठेव काय चालू आहे का बघ. हा मी नाही जाणार. तू काय हुडाकते असती कळाय ना गवी मला. मला स्वतःलाच माहित नाही, पण मला खात्री आहे मला नक्की काहीतरी सापडेल, ज्याने मला कळेल की राया आणि कृष्णामध्ये नक्की काय चालू आहे. अगं होय, पर सापडणार कसं? साधी गोष्ट आहे गुलियात्या. जी गोष्ट बघता क्षणीच वाटेल की ती लपवली आहे, तीच आपल्याला त्या सिक्रेट पर्यंत घेऊन जाईल. चावी कुठे याची? अगं भाऊसाहेब आलं, त्यांची गाडी आली बाहेर. कुठल्या बी क्षणाला ती हात येतील. आपण किती राहून दे सगळं चलित न बाहेर. ही संधी परत नाही मिळणार गुलियात्या. अगे तुझी संधी घाल टपऱ्यात. असं करू नकस. राया कुठल्या बी क्षणाला येतील. तू चल पटकन इथनं. अगं अजून हितच आहेस मी. तुला कसं कळ? हे बघ सापडलं. काय आहे ग? माहित नाही, पण ही लपवून ठेवलेली म्हणजे याच्यात नक्कीच काहीतरी असणार. राहून दे आता, वाचत बसू नकस. जर आलं का नाही तर आपलं काय खरं नाही. तुम्ही इथं? कृष्णा, तुम्ही इथं आमच्या खोलीत काय करता? आम्ही कुठे काय सुद्धा नाही. तुम्ही एवढ्या लवकर कसे आलात? म्हणजे तिला असं म्हणायचं होतं. म्हणजे तिला असं वाटलं होतं तुम्हाला उशीर होणार आहे. हो, मला वाटलं तुम्हाला उशीर होईल, मग तू थकशील, कंटाळशील, म्हणून मी तुमची रूमच आवरायला घेतली. किती पसारा होता माहितीये. पसारा? ते शक्यच नाही. मी जाताना समजा आवरून गेले होते. हो का? तरी मी सगळं आवरून घेतलं, सगळ्या रूमची शोधाशोध केली. शोधाशोध म्हणजे झाडू शोधला. झाडूच गावत नव्हतं. किती उशीर झालं. हो ना, ती बेडशीट वगैरे नीट केली. हे बघ. हो अगं ती बघ तशीच पडली ग ही पण बेडशीट. म्हणून मी आवरत होते तर आवरताना म्हणाली गुलियात्या पळा. पळा म्हणजे पळापळ होईल ह्यांची. त्याच्यामुळे आपण आवरूया म्हणलं. आवरून झालं की मग जाऊया. पण आता तू आलीस ना, आता ही एवढंच राहिले. एवढं तू आवर. अंतरा तू लय दमले असशील ना? खूप दमले मी बाई, खूप दमले. अगं आराम करायचं. लय दमल्या. सगळं आवरलं तिने. पुसून घेतलं, झाडून घेतलं. आता आराम करा. हो, तरी खूप कामं बाकी आहेत माहितीये का. अख्खं घर आवरायचंय, स्वयंपाक करायचंय, सगळं जेवण बनवायचंय. तू ये हा मदतीला. तू पण आराम करा. हा, ये. या नक्की खोली आवरायला झाल्या होत्या ना?